विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे नेते, आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय राणादादा पाटील हे या ठिकाणी आजच्या सभेला संबोधित करतील. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि आपल्या धाराशिवचे आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय नेतेगण, सर्व आदरणीय वडीलधारी, सन्माननीय बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, काहीतरी बोलायचं राहिलं. लाडक्या बहिणी ते बोलल्याशिवाय पुढे कसं जाता येईल. मध्ये देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत, शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि खऱ्या अर्थाने माता भगिनींना एक आर्थिक आधार देऊन त्यांना सर्वार्थाने समृद्ध करण्याच्या अनुषंगाने एक चांगली केलेली सुरुवात आहे. परवा दिवशीच आपण बघितलं असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल, आपल्या देशाचा अर्थसंकल्प जे आहे ते सादर करण्यात आलं. कोणी सादर केलं? एका महिलेने केलं ना, निर्मलाजीने जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. महिलांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांची लखपती दीदी योजना जी आहे ती आता आपण अजून मोठी करणार आहोत. महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज बिना व्याज बिना तारण द्यायचा त्यांनी निर्णय जो आहे तो जाहीर केला. काय वाजायला हरकत नाही. 5 लाखापर्यंत बिनव्याजी आणि बिना तारण, खास करून महिलांसाठी वेगवेगळे निर्णय मोदी साहेबांनी आपल्यासाठी घेतले. तुम्हाला आहे कल्पना, अगदी शौचालयाच्या विषयापासून प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ पाणी प्रत्येक घराला मिळावं, स्टोव आणि गॅसची योजना, हे सगळे विषय आपल्याला माहिती आहे. महत्वाचे विषय बारकाईने समजून घेऊन देशभर राबवण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर सन्मान योजना पंतप्रधान महोदयांची आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असताना सुरू केलेली आपली शेतकऱ्यांना अधिकची मदत करणारी योजना आहे. पीक विमा, अनुदान, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपल्या या महायुती सरकारने जे काही महिन्याला मदत मिळायची, अनुदान मिळायचं, निराधारांना मिळायचं, हे सर्व वाढवण्याचं काम केलं. मग आपल्या आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, पोलीस पाटील असतील, सर्वांचं मानधन जे आहे ते वाढवण्याचं देखील काम आपल्या सरकारने केलं. आता एवढं लांबलचक मी का सांगितलं? आपलं सरकार असलं, हक्काचं सरकार असलं, आपल्या अडचणींची जाणीव असलेलं सरकार असलं की किती मोठा फरक पडतो हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. आपण जय भवानी जय शिवाजी घोषणा करतो नाही? करतो आपण. जय भवानी म्हणजे कुठली भवानी माता आहे? तुळजापूरची. आपल्या महायुती सरकारने तुळजापूरला आपलं मंदिर आणि परिसर जो आहे तो एकदम त्याचा कायापालट करण्यासाठी 2000 कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली. आपले आदरणीय पालकमंत्री महोदय त्या समितीचे अध्यक्ष आहेत. काम आता टप्प्याटप्प्याने सुरू झालंय आणि तिरुपती किंवा शिर्डीला जे आपल्याला बघायला मिळतं त्या प्रकारचं काम येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण तुळजापूरला करणार आहोत. तुम्ही म्हणाल की तुळजापूरचं इथे मोह्यात का सांगताय? मी यासाठी सांगतोय कारण ते 2000 कोटीची गुंतवणूक झाल्यानंतर सध्या 1.5 कोटी भाविक जे दरवर्षी तुळजापूरला येतात ती संख्या 5 कोटीच्या वर जाणार आहे. आपल्या मुलांना मुलींना तुळजापूर आणि आसपास उद्योग व्यवसायाची, रोजगाराची प्रचंड संधी उपलब्ध केली जाणार आहे. तुम्ही विचार करा, तिरुपतीला तुम्ही अशात गेला असाल, शिर्डीला अशात गेला असाल, 20-30 वर्षापूर्वीची ती शहरं आणि आता झालेली परिस्थिती
की तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 3 विषयांवरती जास्त लक्ष देतोय. एक म्हणजे शाश्वत पाणी. पाण्याचं महत्व तुम्हाला मला आहे. दुष्काळी भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे की आधीच्या काळामध्ये आपला एकत्रित जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असताना एक साखर कारखाना होता, तेरणा. 1250 TCDचा होता. ऊस इतका कमी होता की कर्नाटकात तर तेव्हा ऊस आणावा लागायचा. सर्व वडीलधारी आहेत, त्यांना त्याची कल्पना आहे. हे जे आपले युवक आहेत मुलांना माहित नसेल, परंतु त्या काळामध्ये ऊस आपल्या भागामध्ये दुर्लभ होता. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम, पाणी थांबवायचं काम, त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला. पाणी पावसाचं आडायला लागलं, पिकासाठी उपलब्ध झालं. बागायती पिकं घेतली आपण, ऊस घेतला आणि आता अनगिनत असे साखर कारखाने, गुळ पावडरचे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले. इतर पिकं घ्यायला लागलोय. डॉक्टर साहेबांनी तेव्हा 21 TMC पाण्याचा विषय काढला होता. आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्याचं पाणी. आणि तुम्हाला कल्पना आहे की या पाण्याच्या बाबतीत प्रत्यक्ष काम हे आपल्या महायुती सरकारने सुरू केलं. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते. पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये आपला महत्वाचा हा विषय त्यांनी घेतला. पैसे मंजूर केले, कामं सुरू झाली आणि पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता आपण फेब्रुवारीत आहोत, मार्च पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या तुळजापूरला रामदऱ्यात येणार आहे. ते पाणी टप्प्याटप्प्याने तुळजापूर, उमरगा, लोहाराला जाईल आणि तसंच एक बोगद्याचं काम चालू आहे. बोगद्याचं पाणी हे भूम, परांडा, वाशी करत कळंबला येणार आहे आणि पुढे धाराशिवला जाणार आहे. म्हणजे 8ही तालुक्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आणतोय. कसं आणू शकलो आपण या कारणामुळे आणू शकलो की महायुतीचं तुमच्या माझ्या हक्काचं सरकार होतं म्हणून. त्याच्या पुढे आपण चाललोय. आता देवेंद्रजींनी ठरवलंय की कोल्हापूर, सांगलीचं पुराचं पाणी हे 100 किलोमीटरचा बोगदा करून आपल्या धाराशिवला आणायचा. 18,000 कोटीचा प्रकल्प आहे. मी ज्या संस्थेचा उपाध्यक्ष आहे, मित्र नावाची संस्था, याचं काम बघते. जागतिक बँकेची आपण मदत घेतोय. सल्लागार नेमले, काम त्याचं चालू आहे. आणि पुढच्या काळामध्ये उजनी धरणात जेवढं पाणी असतं ते साधारण 100-120 TMC आहे. जलाशयामध्ये उजनीच्या जेवढं पाणी आहे त्याचं निम्म पाणी आपण सांगली आणि कोल्हापूर वरून आणणार आहोत. म्हणजे अजून बागायती क्षेत्र वाढेल, शाश्वत पाण्याची सोय होईल, शेतकरी समृद्ध होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. पाणी हा पहिला विषय. दुसरा मुद्दा आपण हातात घेतलाय तो म्हणजे रोजगार निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून. कौडगावला 50 मेगावॉटचा सोलरचा प्रकल्प कार्यान्वित झालाय. 1500 एकर पैकी काही भागावरती आता काम सुरू झालंय. 12 कोटीच्या रस्त्यांची कामं चालू झाली आहेत. वडगाव सिद्धेश्वरला जवळजवळ 42 कोटीचा प्रकल्प आता MIDC मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा राबवायला सुरुवात केली आहे. माळुंगराला 1000 एकरचा तारा प्रकल्प आपण कार्यान्वित करतोय. शेजारीच आपल्या वाशीला 1000 एकर वरती MIDC आपला फटाक्याचा तेरखेड्याचा उद्योग तिकडे नेण्याचं ठरवलंय. आणि प्रत्येक ठिकाणी मोठे उद्योग आणण्याच्या अनुषंगाने महायुतीचं सरकार आपल्याला मदत करत आहे. म्हणजे आपल्या मुलाबाळांना, मुलींना कुठेतरी पिंपरी चिंचवडला, पुणे, मुंबईला, नाशिकला कामासाठी जायची गरज पडू नये. इथेच आपल्या गावात राहून, आई वडिलांबरोबर राहून, जवळच फॅक्टरीमध्ये जाऊन दिवसभर काम करू शकतील, इथेच उद्योग व्यवसाय करू शकतील, याच्यावरती आपण भर देतोय. जसं आपण तुळजापूरचं काम करतोय तसंच आई येडेश्वरीचं येरमाळ्याला आपण त्या पूर्ण परिसराचा विकास करतोय. आपण येडशीला रामलिंगचं जे अभयारण्य आहे तिथे देखील अशाच पद्धतीने रोजगार निर्मितीवरती भर देतोय. हे सांगण्याचं कारण इतकंच आहे की सरकार हक्काचं असल्यामुळे हजारो कोटी रुपये आज आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. प्रचंड प्रकल्प जे फक्त आपल्या स्वप्नात होते ते आता कृतीमध्ये यायला लागले. आणि त्यामुळे आम्ही सर्व आलोय आपल्याला विनंती करायला की ठामपणे आपण महायुतीला साथ द्या. आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे त्या माहिती आहे का नाही कोणाला? पंतप्रधान कोण आहेत आपले? मोदी साहेब आहेत. आणि आपलं सरकार जे आहे
ते भारतीय जनता पार्टी इंडियाचं सरकार आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आपल्या बरोबर आहे आणि राज्यामधलं सरकार देखील महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे आपल्या मोह्यामध्ये कामं करून घ्यायची असतील, आपल्या या तालुक्यामध्ये ताकदीने कामं करून घ्यायची असतील तर आपण कुणाच्या पाठीशी उभं राहायला हवं हे तुम्हालाही समजतंय. परवा निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या, पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांनी ठरवलं की साथ द्यायची ती महायुतीला. ट्रिपल इंजिन सरकार, केंद्रात आपलं सरकार, राज्यात आपलं सरकार, नगर परिषदेत आपलं सरकार. निधीच्या बाबतीमध्ये अडचणच नाही. आता अप्पा बोलले किती पैसे आले? 1 कोटी आज आले, 12 कोटी मिळणार आहे. कळंबच्या आपल्या नगर परिषदेचं सांगतायत. आपल्या जिल्हा परिषद आणि आपल्या पंचायत समिती कळंबच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रचंड कामं आपल्याला करायची. रस्त्याची कामं असतील, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छ पाणी पुरवठा आहे, शाळांमध्ये शाळा डिजिटल करून अद्ययावत शिक्षण देण्याचा विषय आपल्याला हाताळायचा आहे, महिला बचत गटांना अजून आपल्याला सक्षम करायचं आहे. आणि ही सर्व प्रक्रिया करायची म्हटलं तर तुमची मदत, तुमचं सहकार्य जे आहे ते अतिशय गरजेचं आहे. 7 तारखेला मतदान आहे, सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे का? सगळ्यांना कल्पना आहे ना? 7 तारखेला मतदान आहे. मतदान या शब्दामध्ये दान हा शब्द आहे, बरोबर आहे? आणि दान म्हणजे पवित्र काम असतं. आपण उगाचच कुणीतरी काहीतरी बोललं आणि विचार न करता मतदान केलं तर त्या मतदानाचं आपल्याला पुण्य लाभेल का? तुम्ही विचार करा. आपण विचार हा करायला हवा की आपल्या हिताचं काम कोण करू शकतं? सत्तेत असताना सुद्धा ज्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही ते लोक आपल्या उपयोगाचे राहणार आहेत का? आज जे सत्तेत आहेत गेल्या काही वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला हजारो कोटी रुपये आणतायत आणि योजना आणतायत. दोन्हीपैकी कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हा विचार तुम्हाला करायचा आहे. आपले पालकमंत्री महोदय सरनाईक साहेबांच्या बाबतीत आवर्जून अजित बोलले. प्रचंड नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, खास करून नदी नाल्यांच्या आजूबाजूला प्रचंड नुकसान झालं. पालकमंत्री लगेच आले, आपल्या जिल्ह्यामध्ये पाहणी केली, मुख्यमंत्री आले, आवर्जून शिंदे साहेब इथे आले आणि नुसते आले आणि गेले नाही, आले आणि आपल्याला प्रचंड मदत केली. अनुदान जे आहे ते प्रत्येकाच्या खात्यावरती जमा झालं. त्याच्या पलीकडे जाऊन सरनाईक साहेबांनी तर वैयक्तिक मोठी मदत आपल्याला केली. त्यामुळे परत मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की ज्यांच्या माध्यमातून आपली कामं होणार आहेत, ज्यांना आपल्या अडचणींची जाण आहे आणि अडचणी सोडवण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे, ज्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आज या सभेसाठी कळंब मधल्या वेगवेगळ्या गटातून लोक आले, बरोबर आहे? 2 असल्या शिरडूनचे दिसत आहेत, थामसवाडीचे दिसत आहेत, फक्त उमेदवार आहेत बरं. आणि मोहाचे तर आहेत सगळेजण, मोहाचेच जास्त आहेत, हसेगावचे आहेत. मला फार बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपला आमदार म्हणून आपण मला काम करण्याची संधी दिली, बरोबर आहे? कोणी आठवतं का नाही तुमचा आमदार होतो? आणि त्याच्यानंतर देखील खरं तर मी इथनच उभं राहणं अपेक्षित होतं, परंतु आपल्यातल्या काही बांधवांनी फार वेगळा चंग बांधला होता आणि मग घडलं असं की मला सांगण्यात आलं की तुम्ही तुळजापूर मधून लढा. आता आई तुळजाभवानीच्या तुळजापूर मध्ये लढा म्हटल्यानंतर मी काय म्हणणार होतो? आईचा आशीर्वाद तर तुम्हाला सगळ्यांना पाहिजे, मलाही पाहिजे. एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतो, 2004 मध्ये मी राज्यमंत्री झालो. कधी? किती वर्ष झाले त्याला? जवळ 21-21.5 वर्ष झाले. मी आईचं दर्शन घेतलं तेव्हा प्रोटोकॉल म्हणून, राजशिष्टाचार म्हणून कलेक्टर होते बरोबर, SP होते, अधिकारी होते.
दर्शन घेतल्यानंतर त्या पूर्ण परिसराची मी पाहणी केली आणि तो परिसर बघितल्यानंतर मी तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की मंदिराचा आपण विकास आराखडा तयार करायचा. 2005 मध्ये विलासरावजी देशमुख साहेबांना तो आराखडा मी सादर केला मंत्रालयात. त्यांना आवडला, ते म्हटले आपण नक्की करू, आणि काही कारणामुळे तो विषय बाजूला राहिला. आता चक्र कसं फिरतं बघा, 20 वर्षानंतर आपण तो आराखडा अजून विस्तृत करून आज तिथे 2000 कोटीची कामं जी आहेत ती सुरू होत आहे. म्हणजे आईची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झाली. माझं मोठं पुण्य समजतो मी, आणि ते ऋण जे आहे जसं मोठं आहे तसं तुम्ही मला केलेलं मतदान, तुम्ही अर्चनाला केलेलं मतदान, तुम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना केलेलं मतदान, हे ऋण असं आहे जे मी कधीच फेडू शकत नाही. म्हणजे कायम मी तुमच्या ऋणात आहे, कायम मी तुमच्या ऋणात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण ताकदीने साथ द्या आणि आपल्या सर्व अडचणी सोडवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि प्रामाणिकपणे अडचणी सोडवतो, हा शब्द आपल्याला मी देतो. शेवटचा विषय आपल्या समोर मला मांडायचा आहे तो म्हणजे आदरणीय अजित काकांच्या बाबतीतला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या डोंगर कोसळला म्हणायचं, शोककाळ सगळीकडे, भयानक परिस्थिती. आणि तुम्ही विचार करू शकता की सुनेत्रा आत्या आणि मुलांची काय मनस्थिती असेल, तुम्ही समजू शकता. अशा परिस्थितीमध्ये सगळे विधी झाल्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला, आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आणि अजित काकांना नेमकं काय अपेक्षित असतं अशा परिस्थितीमध्ये त्याचा विचार करून काळजावरती, हृदयावरती मोठा दगड ठेवून त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, त्या बाबतीत देखील आपण योग्य पद्धतीने त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आपल्या धाराशिवची लेक पूर्ण ताकदीने कर्तव्यासाठी आता ठामपणे उभी आहे. आपल्या सर्वांची देखील जबाबदारी आहे त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहण्याची. आणि अजित काकांना आदरांजली आपण वाहिलेली आहे, मी देखील वाहतो. आणि आपल्या सर्वांना विनंती हीच करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या हिताचं काय, आपल्या हिताचं काय याचा विचार करूनच आपण मतदान करा. 7 तारखेला एक शेवटचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे जी काही चर्चा आपण ऐकली इथे, आम्ही जे काही सांगतोय त्याच्यावरती तुम्ही विचार करून तुमचे जे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हे सर्व विषय जाऊ द्या. 7 तारखेला मतदान करताना एक अजून विनंती करायची, येताना एकटं यायचं नाही. येताना बरोबर शेजारचे किमान 10 कुटुंब त्यांना बरोबर घेऊन यायचं. ही जबाबदारी तुमच्यावरती दिली चालेल का? मी काय म्हटलं कळालं? एकटं कुटुंब आपलं आणायचं नाही, बरोबर शेजारचे 10 कुटुंब आणायचे. कोण कोण आणणार? कोणीच नाही आणणार. जे आणणार त्यांना विनंती, हात वर करा. जे हात वर करत नाहीत मग आम्ही समजू की शेजाऱ्याबरोबर भांडण आहे. इथे आपल्या कळंबमध्ये कोणी कोणाशी भांडत नाही ना. गमतीचा भाग बाजूला, आपल्या सर्वांना विनंती आहे की खूप मोठ्या संख्येने मतदान व्हायला हवं आणि महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या, हीच परत एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आदरणीय प्रतापजी